जिल्ह्यात अचानक वाढलेल्या घरगुती गॅस सिलेंडरच्या मागणीमुळे पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडचणीवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध संघटना आणि गॅस पुरवठादार कंपन्यांची बैठक पार पडली। यावेळी घरगुती सिलेंडरचा 100% घरपोच पुरवठा, औद्योगिक क्षेत्रे, हॉटेल आणि रेस्टॉरंटसाठी उपलब्धतेनुसार वितरण आणि व्यावसायिक आस्थापनांसाठी पाईपद्वारे गॅस जोडण्या देणे यावर चर्चा झाली। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गॅस एजन्सींना ग्राहकांना पूर्णपणे घरपोच सिलेंडर वितरित करण्याचे कडक निर्देश दिले। कुठेही अवैध विक्री किंवा पुरवठा होणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली। आवश्यकतेनुसार गर्दी होणाऱ्या ठिकाणी पोलीस आणि पुरवठा शाखेची मदत घेऊन नियंत्रण राखण्याचेही त्यांनी सांगितले। कोणत्याही परिस्थितीत चुकीच्या पद्धतीने गॅस पुरवठा, ब्लॅक मार्केटिंग, बुकिंग शिवाय किंवा OTP शिवाय वितरण असे प्रकार सहन केले जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी यांनी इशारा दिला। 100% घरगुती गॅस घरपोच पोहोचवण्याचे पुन्हा एकदा सांगितले। या बैठकीतून जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले की घरपोच सिलेंडर मिळत असल्याने कळवलेल्या तारखेपूर्वी एजन्सीकडे गर्दी करू नये। दिलेल्या वेळेनुसार गॅस घरपोच देण्यात येत आहे। ब्युरो न्यूज प्राईम महाराष्ट्रीयन कोल्हापूर।